सांगते सुनीता फरतडे, नगर मधून बिझनेस करते. छोटासा शॉप होता जनरल स्टोअरचा. पहिला पे आउट घेतला होता 13,000, हायेस्ट पे आउट घेतलाय 87,000 आणि 12 लाखाची नॅक्सॉन गाडी पण यूज करते. आणि शिक्षण म्हणलं तर माझं फक्त 6वी आहे. मला कधी वाटत पण नव्हतं स्टेज डेअरिंग वर होईल त्याची ताकद भेटत. गाडी वापरून सुद्धा कधी मान सन्मान आणि स्टेजवर जाण्याची डेअरिंग पण नव्हती. पण आज एवढी सणाची ताकद आहे आणि हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस चाऱ्यावरती रिझल्ट घेऊन सगळ्या महिलांना सांगते की 42 वर्ष रनिंग आहे आता. लाडकी बहीण म्हटलं 1,500 आपल्या महिला एवढ्या वेळा झाल्या, एवढ्या खुश झाल्या की सरकार बदलून टाकलं. सर तुम्ही सनेज मध्ये सांगताय शिक्षण 6वी, 1.5 लाख महिना, 2 लाख महिना, 4 व्हीलर, आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा. संकट त्याच्याच वाट्याला येतात ज्याची ती पेलायची ताकद असते. येड्या गाबड्याच्या वाट्याला संकट येतच नाहीत ना. आणि संकट येतात म्हणजे तुम्हाला संपवाय नाही, तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला. अरे तुम्ही कोण आहात हे सांगायला संकट येतात. जेव्हा कुणाच्या पण वाट्याला संकट देत नाही, जेव्हा त्याच्याच वाट्याला संकट देतो ज्याची ती लायकी असते. ज्याची लायकीच नाही त्याच्या वाट्याला संकट जातच नाहीत रे. संकट त्याचं तोंडच बघत नाही. असा आलायस ना असाच जायचंय तुला. आणि ज्याच्या आयुष्यात सदैव संघर्ष आहेत ना तीच माणसं आयुष्याची यशोगाथा लिहितात. नमस्कार, मी कांचन भसाळे. आज एक्सरसाइज एवढी खूप खतरनाक लेवलची झालेली आहे ना. आज बघायला गेलं ना तर आपण जो घाम येतो ना एक्सरसाइज करून, तो घाम जर आला तर आपली हेल्थ पण व्यवस्थित राहील मित्र हो. आणि दुसरी गोष्ट तर आपण हॉस्पिटलमध्ये आजारी असतो त्यावेळेस पैसे देताना आपल्याला घाम नाही फुटणार. डॉक्टर अमाऊंट सांगतात एवढी भरावी लागेल तेवढी भरावी लागेल. पण मित्र हो, आज जर तुम्ही एक्सरसाइज केली तर तुम्हाला पुढच्या पिढीला, पुढे डॉक्टरांना आपल्या हेल्थसाठी पैसे देताना घाम फुटणार नाही. तर विश यू हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. नमस्कार, मी कांचन फसाळे. केमिकल मुक्त भारत, विषमुक्त शेती आणि डायबेटीस मुक्त भारत ह्या मिशनमध्ये आम्ही काम करतोय. तर आज गुड मॉर्निंग ते गुड नाईटपर्यंत प्रत्येकाच्या घरी केमिकल आहे आणि ते रोजच आपण खातोय. तेल, मीठ, साखर आणि मैदा हे 4 गोष्टींमध्ये केमिकल आहेच. परंतु ह्या गुड मॉर्निंग ते गुड नाईटपर्यंत आपण यूज करतोय. मग त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये जवळजवळ 70% हे आजार हे 4 गोष्टींमुळं येतं. आणि आजार हे खूप प्रमाणात वाढत गेलेले आहेत. तर आज प्रत्येकाच्या घरी कोणाचे आई आहे तर वडील नाही, आणि वडील आहे तर आई नाही, भाऊ आहे तर बहीण नाही, आणि बहीण आहे तर भाऊ नाही, कोणाचे मिस्टर एक्सपायर